आज भारताच्या संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर झालं। अर्थसंकल्प जर आपण बघितला असता शेतकऱ्याला या अर्थसंकल्पात काही मिळालं नाही असं मला वाटतं। हा अर्थसंकल्प भारताचा होता का बिहारचा ही कळायला मार्ग नाही। आणि आजच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी असेल कामगार असेल यांना या अर्थसंकल्पामध्ये काही तरतूद केली नाही असं दिसत आहे। काही कॉटन संदर्भात एक महामंडळाची घोषणा किंवा कॉटन संदर्भात प्रोसेसिंग केलं जाणार असं सांगितलं ते सत्ताधारी पक्षाकडे। नाही, कॉटन संदर्भात प्रोसेसिंग करणार आहे असं सांगितलं जातं, पण ते कितपत प्रकल्प पूर्ण होईपर्यंत काही सांगता येणार नाही आपल्याला। टॅक्सधारकांना सूट मिळालेली आहे, 12 लाखापर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना मात्र कुठलाही टॅक्स पडणार नाही, आनंदाची गोष्ट आहे असं म्हणतात। नाही, 12 लाखापर्यंत सूट असं म्हणता येत नाही, त्याच्यामध्ये स्लॅब त्यांनी त्याच्यामध्ये वाढवलेला आहे। सर, एक पंतप्रधान सन्मान कृषी सन्मान निधीमध्ये वाढ होणार असं सांगितलं, 6,000 आहे, त्याच्यामध्ये कुठलीही वाढ झालेली नाही। त्याच्यामध्ये असं सांगितलं जात होतं की पंतप्रधान कृषी सन्मान योजनेमध्ये 12,000पर्यंतची वाढ होईल, पण आजच्या अर्थसंकल्पामध्ये मी पहिलंच सांगितलं की शेतकऱ्याविषयी त्यांनी कोणतीही तरतूद आजच्या संकल्पामध्ये दिसत नाही आहे। कृषी विमा योजना आहे, त्या विमा योजनेमध्ये देखील त्याची व्याप्ती वाढवणार होते, त्याच्या कंपन्यांना जे दिला जात नाही त्याच्या संदर्भात काही घोषणा होती असं सांगितलं जातं, असं काही घडताना दिसत नाही। खरं तर हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी नव्हताच असं मला म्हणायचं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।